Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे चिखली पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आर पाटील यांनी लाखो रुपये घेऊन शिक्षण सेवकांना रुजू करून घेतल्याचा आरोप करीत मानव अधिकार संघटनेचे प्रशांत डोंगरदिवे यांनी आमरण उपोषण पुकारून सखोल चौकशीची मागणी केली होती. दरम्यान शिक्षण अधिकारी खरात यांनी कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यामुळे तुर्तास उपोषण मागे घेण्यात आले आहे. प्रशासनाची दिशाभूल करून खोटे व बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे पदवीधर शिक्षकाने आर्थिक व राजकीय पाठबळाचा वापर करून केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी व गट शिक्षण अधिकारी पदावर विराजमान होऊन खऱ्या दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांच्यावर अन्याय केला आहे. अशा अधिकाऱ्याची रीतसर सखोल चौकशी होऊन गुन्हे दाखल करून कायम बडतर्फ करावे. तसेच सन 2024 मध्ये पवित्र पोर्टल मार्फत शासनाकडून नवीन नियुक्त केलेल्या शिक्षण सेवक विहित मुदतीत नियुक्त केलेल्या शाळेवर रुजू न झाल्यामुळे रमेश रतन डुकरे पाटील गट शिक्षण अधिकारी प.स. चिखली जिल्हा बुलढाणा यांनी लाखो रुपये घेऊन शिक्षक सेवकांना नियमबाह्य रुजू करून घेतल्याप्रकरणी तत्काळ उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित शिक्षक सेवकांच्या नियुक्त्या रद्द करून गट शिक्षण अधिकारी रमेश रतन पाटील यांना तत्काळ कायमस्वरूपी बडतर्फ करण्याबाबत भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना निवेदनाद्वारे केली होती. परंतु कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नाइलाजास्तव जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली होती. सदर विविध सामाजिक नेते व कार्यकर्त्यांनी भेटी देऊन आपला पाठिंबा दिला होता. उपोषण मंडपास शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री खरात यांनी भेट दिली असता रमेश रतन डुकरे हे 30 जुलै 2010 रोजी जर सकाळी 10 ते 5 शाळेत होते तर त्यांनी अपंगाचे प्रमाणपत्र आणले कुठून? त्याचबरोबर त्यांना जर ऐकू येत नाही तर त्यांनी 4 चाकी गाडी चालवण्याचे लायसन्स आणले कुठून? बऱ्याच विषयासंदर्भात शिक्षण अधिकारी श्री खरात यांच्यासोबत चर्चा होऊन शेवटी सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये अजूनही बरेच विषय पुराव्यासह सादर करणार असल्याचे शिक्षण अधिकारी यांना सांगण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रमेश रतन डुकरे हे अवैध सावकारी करीत असून गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून घेतल्या असल्याच्या तक्रारी व चिखली तालुक्यातील एका शाळेतील महिला शिक्षकांना पगारी रजा देऊन त्यांच्या जागी अल्प मानधनावर मुली शिक्षिका ठेवून विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आणले व त्या पगारी शिक्षकांकडून मोठी रक्कम घेऊन शासनाच्या डोळ्यात धूळ फेकणे यासह इतर विषय मांडणार असल्याचे उपोषणकर्ते यांनी सांगितले. संबंधित गट शिक्षण अधिकारी यांनी आपल्या तक्रारी संदर्भात 8 दिवसात खुलासा द्यावा. सदर खुलासा न दिल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यासमोर सुनावणी ठेवण्यात येईल. तक्रारकर्त्यांच्या तक्रारीत नमूद सर्व पुराव्यांसह संबंधितांचे म्हणणे ऐकून पुढील कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने व सम्राट सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आशिष बाबा खरात, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मिलिंद वानखडे, राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंचचे अध्यक्ष अंबादास घेवंदे, वंचित शहर महासचिव विजय राऊत, दिलीप राजभोज, राजे शिवाजी छत्रपती महाराज स्वराज्य विचार मंचचे अध्यक्ष अंबादास घेवंदे यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला होता. त्यांच्या मध्यस्थीने भारतीय मानवाधिकार संघटनेचे प्रशांत डोंगरदिवे यांच्या आमरण उपोषणास तुर्तास स्थगिती करण्यात आले. यावेळी भारतीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा महासचिव संदीप गवई, जिल्हा उपाध्यक्ष आदिल पठाण, बुलढाणा तालुका अध्यक्ष संदीप बोर्डे, चिखली उपाध्यक्ष प्रकाश भराड, तालुका सल्लागार वीरसेन साळवे, भाई गौतम खरात हे उपस्थित होते.